समोर आलेलं आहे. म्हणजे आज 2000 बिबट जवळपास जुन्नर वन विभाग क्षेत्रात आहेत. यातलं जर साधारणतः केवळ आपण म्हटलं की 600 बिबट माद्यांनी जरी पिल्लं दिली तरी 4 पिल्लं होतात आणि यातून जर 3 पिल्लं जगली तरी सुद्धा 1800 बिबट आणखी वाढणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं आहे आणि दुसऱ्या बाजूला बिबट्याची दहशत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. दादा, निवडणुकीचं वारं आहे, त्याचबरोबर बिबट्याची समस्या गंभीर होत चालली. काल वनमंत्री येऊन गेले. कसं पाहता या सगळ्या दौऱ्याकडे? नाही, काल वनमंत्री महोदय आले. ही स्थानिकांची मागणी होती की जिथे दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी वनमंत्र्यांनी भेट दिली. मी माननीय वनमंत्री महोदयांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी ही संवेदनशीलता दाखवली. पण त्याचबरोबरीनं माननीय वनमंत्र्यांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा केवळ बिबट्याला दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश देणं एवढंच नाही, कारण ती गोष्ट जेवढी ते म्हणालेत तितकी सोपी नाही हे आपण मागच्या प्रकरणामध्ये सुद्धाही पाहिलेलं आहे. पण त्याबरोबरीनं राज्य आपत्ती घोषित होणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त बिबट जुन्नर वन विभागातले पकडून यातले किमान 1500 बिबट हे वनताराकडे शिफ्ट करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे. त्यासाठीचा एक ठोस कृती आराखडा, एक टाईम बाउंड प्रोग्राम हा माननीय वनमंत्री महोदयांनी करणं गरजेचं आहे. बिबट नसबंदीसाठी आता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे हा प्रस्ताव गेलेला आहे, त्यासाठी ताकद लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं बिबट मानव संघर्ष राज्य आपत्ती घोषित करून वन विभागाला पुरेसं मनुष्यबळ असेल, त्यासाठी लागणारे पिंजरे असतील, त्यासाठी लागणारी साधनसामग्री असेल, ही सगळी उपलब्ध करून देणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीनं बिबट जरी शेड्यूल 1मध्ये असणारा प्राणी असला तरीसुद्धा नैसर्गिक अधिवासात राहणारा बिबट हा शेड्यूल 1मधला प्राणी आहे. तो जेव्हा मानवी वस्तीत येतो तर त्याने त्याचा नैसर्गिक अधिवास सोडलेला आहे आणि त्यामुळे मानवी वस्तीत आढळणारा हा बिबट्या शेड्यूल 1मधून बाहेर काढण्याचा प्रस्ताव हा वन विभागानं केंद्र सरकारकडे तातडीनं पाठवणं गरजेचं आहे. काल वनमंत्री म्हटले की मी वनमंत्री होऊन चूक केली का, मी बदनाम होतोय यातून? नाही, ते पूर्ण विधान मी ऐकलं नाही, परंतु हा प्रश्न मोठा आहे आणि हा प्रश्न चुटकीसरशी किंवा एका रात्रीत सुटण्यासारखा नाही आहे. 2000 सालापासून जो प्रश्न वाढत गेला, जे सुरुवातीला 2000च्या सुरुवातीला जे कौतुक होतं बिबट आपल्या भागात दिसतोय त्याचं एक अकराळ विक्राळ स्वरूप हे आज समोर आलेलं आहे. म्हणजे आज 2000 बिबट जवळपास जुन्नर वन विभाग क्षेत्रात आहेत. यातलं जर साधारणतः केवळ आपण म्हटलं की 600 बिबट माद्यांनी जरी पिल्लं दिली तरी 4 पिल्लं होतात आणि यातून जर 3 पिल्लं जगली तरीसुद्धा 1800 बिबट आणखी वाढणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर जेव्हा बिबट मोठा होतो तेव्हा बिबट त्याची जागा सोडून दुसरीकडे स्थलांतर करतो. म्हणजे सुरुवातीला जुन्नर तालुक्यात असणाऱ्या बिबट्यांची संख्या नंतर हळूहळू ही आंबेगाव तालुक्यामध्ये गेली, ती शिरूर तालुक्यामध्ये गेली, पलीकडे आता दौंडमध्ये बिबट दिसण्याच्या घटना वारंवार दिसत. त्यामुळे हे जे त्याचं स्थलांतर आहे हे त्याच्या प्रजनन क्षमतेमुळे जी बिबटची संख्या वाढते त्यासाठी आहे. आणि त्यामुळे त्यासाठी मी जसं 4 मुद्दे वेगवेगळे म्हणालो की असलेले बिबट आधी कमी करणं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन विभागानं वनक्षेत्रामध्ये वन विभागाच्या क्षेत्रामध्ये पकडलेले बिबट जे सोडून द्यावे लागतात त्यांच्यासाठीचा नैसर्गिक अधिवास करून तिथे बिबटे सोडणं, त्या कंपाऊंड करून कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये नैसर्गिक अधिवास त्यांचा तयार करून त्यामध्ये बिबट सोडणं, बिबट प्रजनन नियंत्रणासाठी जी नसबंदीचा जो प्रस्ताव 115 बिबटवर जो सुरुवातीला करायचा त्या प्रस्तावासाठी जास्तीत जास्त पुढे जाणं आणि शेड्यूल 1मधून बिबट बाहेर काढणे, हे 4 गोष्टी जर एकत्र केल्या तर आपण याच्यावर कुठेतरी नियंत्रण आणू शकू. हे प्रस्ताव होतील, मात्र उद्याच्या काळात तुम्ही मतदारांपर्यंत जाणार आहे, त्यामुळे प्रामुख्याने ही समस्या पुढे येणार आहे. बाकी विकास कामांपेक्षा बिबट्याची समस्या पुढे येणार आहे. कसं तोंड देणार आहे सगळं? नाही, खरोखर ही जीवाशी निगडीत गोष्ट आहे आणि लहान लेकरांचा जीव याच्यामध्ये जातो ही अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यामुळेच मागे आंदोलन झालं त्याहीवेळी हीच भावना व्यक्त केली होती की इमिजिएट रिलीफ जो आहे हा इमिजिएट रिलीफसाठी माननीय वनमंत्री महोदयांनी एक टाईम बाउंड प्रोग्राम हा जुन्नर वन विभागाला किंवा वन खात्याने हा एक टाईम बाउंड प्रोग्राम आधी तयार केला पाहिजे की प्रत्येक महिन्यात एकूण किती बिबटे पकडणार, त्यातले किती बिबटे हे तुम्ही वनतारामध्ये सोडत जाणार. ही संख्या जर झपाट्यानं आपल्याला कमी करता आली तर हा इमिजिएट रिलीफ हा या प्रकरणाला मिळू शकेल. नक्कीच वन विभागाने टाईम यामध्ये दिला पाहिजे, कारण बिबट हा पकडला कधी गेला पाहिजे, त्याचं नैसर्गिक अधिवासात कधी सोडणार, हे सगळं नियंत्रण आणि कार्यवाही पुढच्या काळामध्ये झाली तर बिबट्यापासूनची समस्या ही सुटेल असा विश्वास अमोल कोल्हेंनी या ठिकाणी व्यक्त केला.